नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण जाणार आहोत गणपतीचे दर्शन घ्यायला। सर्व गणपतींचे जेवढे होईल तेवढे। माझा टार्गेट आहे 30+ गणपतीचा। बघूया तो अचीव होतो का। तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। सुरुवात आपण करणार आहोत आपल्या लाडक्या अंधेरीच्या राजापासून। त्याला सुरुवात करूया। आता तुम्ही ना सजावट बघू शकता अंधेरीच्या राजाची। बघा खूपच मस्त अशी लाइटिंग वगैरे आहे। आणि हा बघा प्रवेश, इथून एंट्री आहे। मस्त असं दिसतंय ला अंधेरीचा राजा, ही एंट्री आहे। तर आज जाऊया। आता आपण अंधेरीच्या राजाच्या लाईनमध्ये उभे आहेत। बघा पाऊस असतो म्हणून मस्त शेड वगैरे पण बांधलाय आणि मस्त हनुमंताची आपली एक मस्त स्टॅच्यू बनवलेला बघू शकता। आणि इथून एक प्रवेशद्वार आहे। आपण अंधेरीच्या राजाला आलोय, बघू शकता। लाईन दर्शन होतं, जवळ जाणार पण हे बघा काय सजावट केली आहे। ही शान कोणाची? अंधेरीच्या राजाची। तर आता ना आपण अंधेरीच्या महागणपतीला आलो आहे। हा आपला तर दुसरा गणपती आहे। DN नगरला आलो आहे, बघू शकता। आता जाऊया आतमध्ये आता आपण। आता आपण ना तिसऱ्या गणपतीला आलो। आता तुम्हाला दाखवतो। हा आहे अंधेरीचा वर्धविनायक। हा मस्त मूर्ती आहे, बघू शकता। खूपच सुंदर अशी मूर्ती आहे बघा। तुम्हाला आता मी जवळ जाऊन दाखवतो। आता आपण क्लोजनी बघतोय अंधेरीचा वर्धविनायक। का मस्त मूर्ती आहे, एकदम भारी आहे। हे बघा मस्त पाठी केदारनाथ टेम्पल बनवलंय, शिवलिंग वगैरे सर्व बनवलंय बघा। सुंदर असं केलंय अंधेरीचा वर्धविनायक। चाललोय चौथ्या गणपतीला, बघू शकता। मस्त सजावट आहे, लाइटिंगनी केलेली आहे, सुंदर अशी सजावट आहे। आता आपण जाऊया दर्शन घ्यायला। इथे बाजूबाजूला 2 गणपती, चला दर्शन घेऊया। शिवलिंग आहे इकडे, मूर्ती आहे मस्त अशी, खूपच सुंदर अशी मूर्ती। आणि जे बघतो आपण सुंदर अशी चमक आहे, खूपच मस्त डेकोरेशन पण केलं। हा आहे शिवनगरचा श्री, सुंदर अशी मूर्ती आहे, बघू शकता। तिकडे बाप्पाचा मोदक होता, तर ही बघा ही अशी आहे की बाप्पाचा मोदक पण मागून घेतलाय खायला। तेव्हा 1 नाही 2 घेतलेत खायला। बोलते नाही बाप्पाने आपल्यासाठी ठेवलाय प्रसाद म्हणून। मोदक पण घेऊन आली। आणि किटू कसा वाटला अंधेरीतला श्री? मस्त आहे। सॉरी शिवनगरचा श्री होता, शिवनगरचा श्री कसा वाटला? खूप छान, खूप मस्त मूर्ती आहे। आता आपण जातो इकडे पुढचा गणपती, अंधेरीचा महासम्राट। अंधेरीचा महासम्राट, अंधेरीचा महासम्राट।
वरचा पण दाखवलाय. मंदिर मामाच्या रूपात. आणि ती छोटी मूर्ती आहे वरती बघू शकता. त्याच्या मस्त सुंदर सुंदर सजावट केलेली. आणि ही आहे त्यांची मोठी मूर्ती. आपण आलो अंधेरीच्या सम्राटला. आता आज जाऊया, बघूया यावर्षी काय डेकोरेशन आहे अंधेरीचं सम्राट. आपण आलो आता चार बंगल्याच्या राजाला. गेल्या वर्षी ती सर्वात ट्रेंडिंग अशी मूर्ती होती ही चार बंगल्याच्या राजाची. यावर्षी सुद्धा आहे. तर जाऊया आता आपण पुढे, बघूया यावर्षी कशी आहे. आपण जातोय भारतनगरच्या राजाला, ज्याचं आपण आगमन पण घेतलं होतं. ते बघितलं नसेल तर जाऊन बघा. भारतनगरचा राजा हा बघा. तर आज जाऊन बघूया. तर मित्रांनो, 26 फुटाची मूर्ती आहे. 26. माझ्याकडनं चुकी झाली होती. तर ही 26 फुटाची मूर्ती आहे. त्याचा जर ब्लॉग बघितला नसेल तर लवकर जाऊन बघा. 26 फुटाची मूर्ती, भारतनगरचा राजा. काय खूप भारी वाटतंय. ते गणपती बाप्पानी म्हणजे आता आम्ही भारतनगरच्या राजाला गेलेलो फोटो काढायला, गणपती बघायला. तर भारतनगरच्या राजाचं म्हणजे जे सहकारी असतात त्यांनी आयुष्य सत्कार केला. म्हणजे एवढी भारी बनवलेली ना, ते त्यांना खूप आवडली, सर्वांना आवडली. सर्वजण सांगतात की तुझा व्हिडिओ खूप भारी होता. त्यामुळे त्याचा खूप सत्कार केलेला. आणि मला एवढं भारी वाटतंय ना, त्या गणपती बाप्पा असाच तुझ्या पाठीशी राहो, कायम तुझी सगळी इच्छा पूर्ण हो, तू खूप मोठा हो, तुझे सगळं इच्छा आकांक्षा ते सगळ्या पूर्ण हो. गणपती बाप्पा. सुरेशनगरचा महाराजा. तर गणपती आहे ना बाळू मामांच्या रूपात आहे. बघू शकता मस्त अशी मूर्ती आहे ही बाळू मामा. रामवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ यांचा 50वा वर्ष. तुम्ही बघू शकता आता मस्त लाइटिंग केली आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. वीरदेसाईचा राजा हा. तर बघू शकता अंबोलीच्या राजाचं काय मस्त डेकोरेशन आहे. एक चांगला सोशल मेसेज दिलाय.
गणपतीचा महाराजा. चला आज जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, बाळासाहेब ठाकरे आणि गणपती बाप्पा. बघू शकता सुंदर असे मेसेज दिलेले आहेत. गणपती आहे, राजगुरू. छोटे छोटे मूर्ती पण बनवून ठेवले बघा, किती गोड मूर्ती आहेत, एकदम मस्त मस्त मूर्ती आहे हे बघा. आणि ही तर बघा किती गोड मूर्ती आहे. विले पार्लेचा मोर्याला पिट्टू आहे तर बघू शकता लांबून एंट्री. आता आज जाऊया. तर मित्रांनो ही आहे ना टिश्यू पेपरची गणपतीची मूर्ती आहे, एकदम इको फ्रेंडली. बघू शकता खूप मस्त अशी मूर्ती आहे. मागे बघा मस्त अशी मूर्ती आहे. विले पार्लेचा खूप सुंदर अशी मूर्ती आहे. मित्रांनो ना आता 20 गणपती झाल्यात. 20 कसं वाटतं किटू तुला? मजा येते. तर आम्ही ना अशा ऑड दिवशी निघालोय ना तर पब्लिक झोपलेली आहे म्हणून आम्हाला गर्दी वगैरे नाही भेटत आहे. तुम्ही मजा घेत राहा. आता जो गणपती बघितला ना आपण, कुठला होता? विले पार्लेचा कृपाळू बघितला. ही टिश्यू पेपरची मूर्ती होती, इको फ्रेंडली आणि खरंच खूपच सुंदर होती. अजून बाप्पा बघायचे आहेत. नवीन असं तर लाईक करा लवकर. चला पुढे अजून दाखवतो तुम्हाला. तयार आहात ना? बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मार्केटचा राजा बाबा. आता 25वा गणपती आहे, विले पार्लेचा साई गणेश. चला दर्शन घेऊया त्याचं पण.
आलोय विलेपार्लेच्या सम्राटला. चला आता सम्राटचं दर्शन घेऊया विलेपार्लेचा. आता आपण आलो विलेपार्लेच्या राजाला. महाराजा बघायला जातोय आपण. आता आम्ही आलोय अंधेरीचा पेशवा बघायला. चला अंधेरीचा पेशवा बघून घेऊया. पावणारा अंधेरीचा महाराजा. चला दर्शन घेऊया. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला बोललो होतो 30च्या वर गणपती तुम्हाला मी दाखवणार आहे. तर कसे वाटले गणपती नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये बोला गणपती बाप्पा.